आज नवी मुंबईचा सर्वात मोठा 1 BHK चा फ्लॅट घेऊन आलोय तुमच्यासाठी। आता मी पहिले तुम्हाला लोकेशनची USP आणि ॲप्रिसिएशन सांगतो, मग आपण फ्लॅट बघूया। आता आपण करंटली उभे आहोत खारघर तलोजा फ्लायओव्हर मध्ये। तर हा फ्लायओव्हर ऑलरेडी ऑपरेशनल आहे। समोर तुम्ही बघू शकता खारघरचा एंड आहे तो। सेक्टर 27 BD सोमनी इंटरनॅशनल स्कूल जवळ एक्झिट घेतोय हा। प्रॉपर ऑलरेडी 90 to 95% फ्लायओव्हर रेडी झालेला आहे। तिथून KTLR हार्डली 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर असणार। म्हणजे इथून तुम्ही खारघर तुर्बे लिंक रोड वरून डिरेक्टली तुर्बे वाशी साईडला कनेक्ट करताय हार्डली 15 to 20 मिनिट्स मध्ये। म्हणजे विचार करा इथून तुम्हाला काय ॲप्रिसिएशन भेटेल। आणि माझ्या बॅक साईडला तुम्ही बघू शकता हे आहे खारघर ईस्ट म्हणजेच तलोजा। या लोकेशनला तुम्ही जर लॉकडाऊनच्या अगोदर आले असते तर इथे प्राइसिंग चालू होती 1 BHK फक्त 15 ते 18 लाख रुपये आणि 2 BHK 30 ते 35 लाख रुपये। पण आजच्या डेट मध्ये इथे नियर बाय मेट्रो स्टेशन तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला जाल तर 1 BHK 50 to 60 लाख चालू आहेत आणि 2 BHK 75 to 80 लाख चालू आहेत। आपल्याकडे इथेच याच सेम लोकेशन मध्ये मेट्रो पासून हार्डली 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर 1 BHK 37 लाख प्लस टॅक्सेस मध्ये आहे। तेही नवी मुंबईचा सर्वात मोठा 1 BHK 516चा कार्पेट। लोकेशनची गोष्ट करूया तर इथे भेटणार आहे तुम्हाला तलोजा पंचानन रेल्वे स्टेशन जे ऑलरेडी ऑपरेशनल आहे। दिवा रोहा पॅसेंजर ट्रेनचं तुम्ही नाव ऐकलं असेल तर ती ऑलरेडी ऑपरेशनल आहे आणि त्याचंच लोकल मध्ये कन्वर्जन होणार आहे। येणाऱ्या 1-2 वर्षात लोकल पण इथून धावणार आहे। प्रॉपर मेट्रो स्टेशन बघायला गेलं तर आपल्या प्रोजेक्ट पासून पेंधार मेट्रो स्टेशन वॉकिंग डिस्टन्सवर आहे। 10 ते 15 मिनिटं वॉकिंग 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे। या ब्रिज वरून डायरेक्ट आपण आपल्या प्रोजेक्टला जाऊ शकतो। समोर तुम्ही बघू शकता ही सगळी शिडकोची लॉटरी सिस्टम आहे। इथे शिडकोनी टोटल 5 लाख घरांची प्लॅनिंग केलेली आहे। तर विचार करा जिथे शिडको येतो नवी मुंबई पूर्ण शिडकोनी डेव्हलप केलेली आहे। जिथे शिडकोनी इन्व्हेस्टमेंट केलेली असणार तिथे 100% ॲप्रिसिएशन येणार। आणि या ब्रिजमुळे जेव्हा हा ब्रिज खारघरला पूर्णपणे कनेक्ट होईल तेव्हा तुम्हाला 100% इथे 30 ते 40% ॲप्रिसिएशन बघायला भेटणार। चला डायरेक्ट मी तुम्हाला प्रोजेक्ट कडे नेतो, बाकीची डिटेल्स प्रोजेक्ट वर बघूया। अजून एक गोष्ट राहिलेली, हा हायवे हा या साईडला जातो मुंब्रा साईडला आणि राईट साईडला तुमचा पनवेल कळंबोली साईडला हा हायवे जातो। पुढे जाऊन तुम्हाला डायरेक्ट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला कनेक्ट होतोय। तिथून एअरपोर्टला पण तुम्ही कनेक्ट करू शकता आणि वाया अटल सेतू पण तुम्ही तिथून ट्रॅव्हल करू शकता। तर बँग ऑन हायवे तुम्हाला जवळ असणार आहे प्रोजेक्ट पासून। तिन्ही कनेक्टिव्हिटी आहेत, मेट्रो, रेल्वे, हायवे सगळ्या गोष्टी आहेत। बसेस वगैरे तर सगळ्या गोष्टी येतातच आपल्या प्रोजेक्ट मध्ये, ते तर तुम्हाला मी दाखवतो। चला समोर तुम्ही बघू शकता आपण चाललोय खारघर ईस्ट म्हणजेच तलोजा लोकेशन मध्ये। समोर ज्या 2 बिल्डिंगी दिसतात आहे तुम्हाला ब्लू कलरची आणि ग्रीन कलरची, त्याच्यामध्ये बघा एक स्किन कलरची बिल्डिंग दिसते, तोच आपला मेन गेट असणार आहे। तिथूनच तुम्हाला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी आहे। पण करंटली तो रोड अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आपण आता लेफ्ट साइडून पूर्ण आतमधून फिरून जाणार आहोत वाया मेट्रो स्टेशन वगैरे। तर फ्युचरमध्ये तुम्हाला त्या साइडून जायची गरज नाही, डिरेक्टली तुम्ही या ब्रिज वरून डायरेक्ट आपल्या प्रोजेक्टला येऊ शकता। आणि हा मी सांगायचं विसरलो, KTLRच्या अगोदर BKC 2.0 पण आपल्या प्रोजेक्टला हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। पाठी जसं ब्रिज तुम्ही उतराल तर 5 मिनिटात तुम्हाला BKC 2.0 आहे, जे नवीन BKC येत आहे। जसं मुंबईला बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आहे तसंच इथं बेलापूर खारघर कॉम्प्लेक्स म्हणून नवीन बिझनेस हब येणार आहेत, ते आपल्या खारघरमध्ये येत आहेत। तर अपकमिंग इन्फ्रास्ट्रक्चर खूप आहे, ॲप्रिसिएशन खूप चांगलं होणार या लोकेशन मध्ये। रेंटल डिमांड खूप चांगली वाढणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर या, कारण इन्व्हेंटरी खूप कमी राहिले आहेत आपल्याकडे। लवकरात लवकर या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच व्हिडिओज आपण बनवत राहू। तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टची USP वगैरे सगळ्या गोष्टी आपण आता प्रोजेक्टमध्ये दाखवू। इथून हार्डली आपला प्रोजेक्ट 2 मिनिटाच्या डिस्टन्सवर आहे बाय ड्राईव्ह। इथून आपला प्रोजेक्ट त्या ग्रीन कलरच्या बिल्डिंगच्या मागे आहे। इकडे तुम्ही बघू शकता लेफ्ट अँड राईट साईडला ऑलरेडी लोक राहायला आलेत। मार्केट, स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल सगळ्या गोष्टी नियर बाय आहेत। डीमार्टचं लँड पार्सल पण इथे त्यांनी घेतलेलं आहे, डीमार्ट पण येणार आहे इकडे। मेट्रो स्टेशन तर मागे गेलं, इथून आपल्या प्रोजेक्ट पासून हार्डली 1 किलोमीटरवर मेट्रो स्टेशन आहे। अँड आता इथून आपण डायरेक्ट आपल्या प्रोजेक्टवर जाऊया।
तुम्ही वरती एरोप्लेन बघू शकता. इथून नवी मुंबई एअरपोर्ट पण फक्त 15 ते 16 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे. म्हणजेच बाय ड्राईव्ह तुम्ही हार्डली 25 to 30 मिनिट्समध्ये पोहोचू शकता. आणि समोर हा जो तुम्हाला वॉल दिसत असेल आणि या रोडचं कन्स्ट्रक्शन दिसत असेल, आत्ता करंटली ही वॉलच्या मागे RTO आहे, पण फ्युचरमध्ये इथं बस डेपो येणार आहे. आणि हा जो रोड तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन दिसतोय हा प्रॉपर आपल्या प्रोजेक्टला चाललाय. मेन रोड आहे हा. 16 मीटरचा DP प्लॅन रोड आहे. ऑलरेडी याचं काम फुल स्विंग मध्ये चालू आहे. हा प्रॉपर ड्रेनेजचं काम वगैरे तुमचं चालू आहे. बघू शकता तुम्ही 16 मीटरचं प्रॉपर डांबरीकरण होणार आहे. आणि राईट साईडला तुमच्या बघू शकता इथे जे लेबर कॅम्प दिसतंय तुम्हाला, हे फ्युचरमध्ये प्रॉपर मार्केट होणार आहे. लाईक जे डॉक्युमेंटेशनचं मार्केट असतं, आधार कार्ड, पॅन कार्ड, रजिस्ट्रेशनचं जिथे काम होतं, तशा टाईपचा मार्केट हा बनणार आहे. आणि ह्या सगळ्या तुम्ही राईट साईडला ज्या बिल्डिंग बघतात आहे रेडी टू मूव्ह इन वाल्या, या सिडकोच्या लॉटरी सिस्टम्स आहेत. याच्याच मागे आपला प्रोजेक्ट आहे. चला डायरेक्ट आता प्रोजेक्ट कडे वळूया. तर हा आहे आपला प्रोजेक्ट. प्रॉपर 21 एकरची लँड पार्सल आहे. त्याच्यातले आपण ऑलमोस्ट 8 प्रोजेक्ट डिलिव्हर्ड केलेले आहेत. ऑन गोईंग 12 प्रोजेक्ट आहेत. त्यातून हे 2 प्रोजेक्ट आपले आहेत. आणि जो मी बोलत होतो सर्वात मोठा 1 BHK तो आपला हा प्रोजेक्ट आहे. अतुल्यम नाव आहे या प्रोजेक्टचा. G+11 स्टोरीचा प्रोजेक्ट आहे. विथ ऑल मॉडर्न एम्युनिटीज एक्सेप्ट स्विमिंग पूल. 516चा युजेबल कार्पेट आहे. आपण आता फ्लॅट बघूया अगोदर. हा आहे आपला मेन गेट. इथून तुमची एंट्री असणार सॉरी, आणि त्या साईडून तुमची एक्झिट असणार. प्रॉपर L शेप मध्ये ही बिल्डिंग आहे. ब्रोशरवर तुम्ही बघू शकता एलिव्हेशन वगैरे. तर हा त्याचा ब्रोशर आहे प्रॉपर. आपण इथे माय स्पेस कॉन्सेप्ट आणलेला, असं एलिव्हेशन असणार आहे. आता बिल्डिंग आपली प्रॉपर अशी उभी आहे. L शेप मध्ये बिल्डिंग आहे प्रॉपर. आणि हा आपला अमेनिटीजचा पार्ट असणार आहे. तुम्ही बघू शकता अमेनिटीज मध्ये काय काय. इंडोर गेम, फुल्ली इक्विप्ड जिम, लँडस्केप गार्डन, किड्स प्ले एरिया, बॅडमिंटन कोर्ट, स्केटिंग रिंग असणार आहे, सिनियर सिटीजन सिट आउट एरिया असणार आहे. या सगळ्या अमेनिटीज असणार आहेत. एक्सेप्ट स्विमिंग पूल आपण बाकी सगळ्या अमेनिटीज देतोय. हा एलिव्हेशन आहे 1 BHK चा. आणि 1 BHK युनिटचा 3D प्लॅन आहे, युनिट प्लॅन. आणि हा प्रॉपर तुमचा एलिव्हेशन आहे 1 BHK चा. एवढा मोठा 1 BHK तुम्हाला कुठेच बघायला नाही भेटणार नवी मुंबईमध्ये. तुम्ही बघू शकता. हा असणार आहे तुमचा हॉल. हॉलमध्ये तुम्हाला एक प्रॉपर फोयर एरिया दिलेला आहे. हे फोयर एरिया फक्त तुम्हाला लक्झरी सेगमेंटमध्ये भेटतो. आपण इथं अफोर्डेबल सेगमेंटमध्ये पण तुम्हाला फोयर एरिया प्रोव्हाइड करतोय. लिव्हिंग स्पेस तुम्ही प्रॉपर बघाल तर 24.5 बाय 10.5चा लिव्हिंग स्पेस येतोय विथ डायनिंग एरिया. 1 BHK मध्ये डायनिंग स्पेस तुम्हाला कुठेच भेटणार नाही, आपण देत आहोत. इथे किचन पण तुम्ही बघाल तर 9 बाय 7.5चा किचन आहे. वॉशरूम पण 4 बाय 7चा आहे. मास्टर बेडरूमचा वॉशरूम 4 बाय 7.5चा आहे. आणि मास्टर बेडरूम पण तुम्ही बघाल तर 12 बाय 10चा मास्टर बेडरूम आहे. तिघांना छज्जा आहे 2.5 फुटाचा. मोर दॅन इनफ स्पेस आहे. आता आपण प्रॉपर इथे उभे आहोत. हा आहे आपला सिद्धिविनायक अतुल्यम प्रोजेक्ट. इथून बघा तुम्ही 24 मीटरचा DP रोड ऑलरेडी मॅप मध्ये मेन्शन्ड आहे. हा 24 मीटरचा DP रोड आहे, जो की डिरेक्टली तुम्हाला पेंदार मेट्रो स्टेशनला कनेक्ट करतोय. RTO रोड पासून तुम्ही डिरेक्टली पेंदार मेट्रो स्टेशनला जाऊ शकता. आणि इथून पुढे डायरेक्ट जो फ्लायओव्हर होता जो मी तुम्हाला फर्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवला, त्या फ्लायओव्हरला तुम्ही डिरेक्टली कनेक्ट करू शकता. समोर त्या 2 बिल्डिंग मी तुम्हाला फ्लायओव्हर वरून दाखवलेल्या, डिरेक्टली इथून तुम्हाला त्या फ्लायओव्हरला जायला रस्ता भेटतोय. ठीक आहे. हा मॅप आहे पूर्ण. RTO रोड वगैरे सगळं नियर बाय आहे. पेंदार मेट्रो स्टेशन, तिथे बस डेपो आहे. ही आपली अफोर्डेबल हाऊसिंग वाली जी आहे G+4 वाली, ती टाउनशिप होती सिद्धिविनायक संकुल म्हणून. आपण टाउनशिप मध्ये सिद्धिविनायकचं मंदिर पण देतो, CBSE बोर्डची स्कूल पण देतोय. आणि ऑलरेडी आपल्या प्रोजेक्ट मध्ये 1200 ते 1500 फॅमिली राहायला आलेली आहे. ऑलरेडी इथून लोक ट्रॅव्हल करतात आहे. हार्बर लाईन, वेस्टर्न लाईन, सेंट्रल लाईनला ऑलरेडी लोक ट्रॅव्हल करतात आहे. ट्रॅव्हलिंगचा काहीच इश्यू नाही आहे. चला सॅम्पल फ्लॅट सॉरी ऍक्च्युअल फ्लॅट बघूया. आता आपण प्रॉपर टावर मध्ये उभे आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी लिफ्टचं काम ऑलरेडी कम्प्लिटेड आहे. 2 ते 3 महिन्यात आपण पोझिशन देतो या टावरचा. 2 विंगचा कॉम्प्लेक्स असणार आहे. तीन विंगचा कॉम्प्लेक्स असणार आहे. G+11 स्टोरीचा टावर आहे. A, B अँड C विंग असणार आहे. आता आपण उभे आहोत A विंग मध्ये. एका फ्लोअरवर 8 फ्लॅट आहेत. 2 या साईडला असणार, 2 त्या साईडला. इकडे 2 2 BHK आणि या साईडला 2 2 BHK. 2 स्टेअरकेस आणि 2 लिफ्ट.
जेणेकरून इन केस कधी लाईट गेली तरी तुम्ही जे लिफ्टचं पॉवर कनेक्शन आहे आणि जे पॅसेजचं पॉवर कनेक्शन आहे त्याच्यासाठी आम्ही जनरेटर पण प्रोव्हाइड करतोय. या सॅम्पल फ्लॅट बघूया, सॉरी ऍक्च्युअल फ्लॅट बघूया. तर हा आहे तुमचा 516 युजेबल कार्पेट असलेला 1 BHK. इथे तुम्हाला प्रॉपर डिजिटल डोर लॉक भेटतोय, ज्याच्यात तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर, पासवर्ड, एक डिजिटल की आणि एक मॅन्युअल की तुम्हाला भेटणार आहे. तर हा एक फुल्ली सेक्युअर सिस्टम आपण देतोय फॉर 1 BHK. इथे मध्ये तुम्ही बघितला येताना जो फोयर एरिया होता, फॉर सेफ्टी रिझन आपण देत आहोत ते. इन केस तुमच्या घरात काय चाललंय, डिलिव्हरी बॉय आला, कोण पार्सलवाला आला, तर त्याला डायरेक्टली घरात काय चाललंय हे कळणार नाही. ते फक्त तुम्हाला लक्झरी सेगमेंट मध्ये भेटतं, तरी आपण ते अफोर्डेबल सेगमेंट मध्ये देत आहोत. हा तुमचा ह्यूज हॉल आहे 1 BHK चा. तुम्ही बघू शकता इथे एलिव्हेशनचे हे मेन्शन केलेलं आहे. हा प्रॉपर हॉल तुम्ही बघाल तर लिव्हिंग स्पेस, डायनिंग स्पेस मिळून 24x10.5चा हॉल आहे प्रॉपरली. आणि क्रॉस व्हेंटिलेशन साठी तुम्हाला दोन दोन विंडोज आहेत हॉलमध्ये. इकडे एक विंडो दिलेली आहे, त्या साईडला एक विंडो दिलेली आहे. हा आहे तुमचा प्रशस्त मोठा किचन. किचन पण तुम्ही बघू शकता, स्पेस एकदम चांगला स्पेस आहे. इथे तुम्हाला डेडिकेटेड वॉशिंग मशीन साठी स्पेस दिलेला आहे आणि इथे तुम्हाला रेफ्रिजरेटर साठी डेडिकेटेड स्पेस आहे. प्लस छज्जा पण आहे 2.5 फुटाचा तिथे किचन मध्ये. आणि हा तुमचा फर्स्ट कॉमन वॉशरूम असणार आहे. वॉशरूम पण तुम्हाला छोटा नाही दिलाय, प्रॉपर एक वेल स्पेस चांगला आहे आणि हाईट पण तुम्हाला मोर दॅन इनफ हाईट आहे. प्रॉपर तुम्ही फ्लोर टू सिलिंग हाईट बघाल तर 10.5 फुटाची हाईट आहे या पूर्ण फ्लॅटची. हा आहे तुमचा मास्टर बेडरूम. मास्टर बेडरूमचा बेडरूम पण तुम्ही बघू शकता, स्पेशियस बेडरूम आहे विथ अटॅच टॉयलेट. टॉयलेटचा स्पेस पण तुम्ही बघून घ्या. 7.5x4चं वॉशरूम आहे. फक्त आणि फक्त 37 lakhs प्लस टॅक्सेस पासून स्टार्ट होतोय हा प्रोजेक्ट. लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी 99 होम व्ह्यूजच्या चॅनलला फॉलो करा. मी ललित राठोड, धन्यवाद.